ऍडम स्मिथ यांनी मांडलेल्या कर विषयक कसोट्या, त्याला आपण कॅनन ऑफ टॅक्सेशन म्हणतो. म्हणजे तत्व ही कशी कर प्रणाली सरकारने राबवली पाहिजे, त्याचे 4 महत्वाचे पॉईंट आहेत. नंबर 1, समतेचं तत्व, कॅनन ऑफ इक्विटी. नेक्स्ट, निश्चिततेचे तत्व, कॅनन ऑफ सर्टेनिटी, सर्टन, निश्चितता. कॅनन ऑफ सोयीस्कर, सोयीस्करची तत्व म्हणजे त्याला आपण सरळ सरळ म्हणतो इझी, सिम्प्लिफिकेशन. आणि काटकसरीचे तत्व म्हणजे कॅनन ऑफ इकॉनॉमी. याचा अर्थ असा आहे, इथं पहिल्यांदा सरकारने लावलेली कर, कराचे दर ही सर्वांना काय पाहिजे, समान पाहिजे, तरच समता निर्माण होईल ना. एक्झॅक्टली चुकीचं. मी जर म्हणलं सगळ्यांना 10% कर लावा, काय समानता निर्माण होईल का असमानता? म्हणजे तुम्ही अंबानीला 10 रुपये टॅक्स घेताय, गरीबाला 10 रुपये टॅक्स घेताय, वा रे वा, ही समानता आहे का? इथं लक्षात घ्या आता, हेच बारकावे. ऍडम स्मिथनं समानतेच्या तत्वामध्ये काय सांगितलं की तुम्ही अशी कर प्रणाली लावा की ज्या करामुळे काय निर्माण होईल, समता निर्माण होईल. म्हणजे कराचे दर कसे पाहिजे, समता निर्माण करणारे. मग ते एकसारखे ठेवा नाही तर वेगवेगळे ठेवा. ऍक्च्युली आपला मेन उद्देश काय इथं, समानता. आता कळालं का? आणि मग समानता कधी निर्माण होईल, जेव्हा कराचे दर वेगवेगळे ठेवले तर. श्रीमंताला जास्त कर, गरीबाला निश्चितता. म्हणजेच काय, कराचे दर, कर भरण्याचा कालावधी, त्याचे कसे भरण्याचा प्रकार, सगळ्या बाबत काहीतरी सर्टिनिटी असू द्या. सरकार यावेळेस म्हणतं 5% कर, पुढच्या वेळेस म्हणतं 15%, पुन्हा म्हणतं 2%. असं असल्यावर इकॉनॉमीला फायदा होईल का? मग इकॉनॉमी ग्रो होईल का? म्हणजे इथं काय पाहिजे, निश्चितता पाहिजे कशामध्ये तरी. परत सोयीस्कर, म्हणजे तुम्ही कर भरताना 10-15 डॉक्युमेंट लागले पाहिजेत, 10-15 डिपार्टमेंटला गेलं पाहिजे, महिनाभर त्यानं कर भरला पाहिजे. अशी प्रक्रिया करायची का? ती कशी पाहिजे, इझी, सिम्प्लिफिकेशन, सिंगल विंडो, जेवढं करता येईल, ऑनलाईन, डिजिटल, अशा सगळ्या पद्धतीने काय पाहिजे, सोयीस्कर पाहिजे. काटकसरीचं तत्व म्हणजेच की ज्याला आपण म्हणतो सरकारला मिळणारा कर, समजा तो 100 रुपये असेल, पण तो मिळवण्यासाठी सरकारने जी यंत्रणा उभी केली त्याच्यावर होणारा खर्च हा किमान पाहिजे. म्हणजे उद्या भविष्यात तुम्ही जे टॅक्स डिपार्टमेंटला गेलात, तुम्हाला जी पगार मिळते त्याच्यापेक्षा थोडा तरी टॅक्स सरकारला गोळा करून द्या टॅक्स डिपार्टमेंटला गेला तर, नाही तर मग हे तो फॉलो होणार नाही. बघा, हे ऍडम स्मिथनं काय सांगितलं की सरकारला मिळणारा जे काही कर आहे त्याच्यावर होणारा खर्च किमान पाहिजे, कमीत कमी. म्हणजे सरकारला टॅक्स तुम्ही 100 रुपये मिळून देताय, खर्च सरकार 150 रुपये करतं, मग ते वर्कआउट होईल का? इकॉनॉमी ग्रो होणार नाही. तुम्ही वैयक्तिक ग्रो व्हाल, इकॉनॉमी ग्रो होणार नाही. असा तो प्रकार आहे. सो ऍडम स्मिथचे 4 तत्व कुठले कुठले, समानतेचं तत्व, निश्चितता आणि बस झालं. चला